उलगडली आपल्या वैभव देशमुखची, जे न उलगडलेलं पुढं असायचं नेहमी, आणि जो असा ग्रंथ आहे जो उघडला नसलेलाच बरा असतो. आज आपल्याच्या नाही पण आठवण निघते बरं का, कसलीही आठवण, सर्वांच्या आठवणी आज येत आहेत. आणि या सर्व आज सगळेच मला वाटतं त्या आठवणीमध्ये सर्वच गुरफटले जातील. यानंतर जोशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द म्हणावे, परंतु ते मला असं गाण्याच्या स्वरूपात ऐकायला आवडेल, नाही का? बस ऐके नाही सर, एक गाणं म्हणून जाऊ द्या तुम्ही. गाण्यांच्या स्वरूप आम्हाला थोडं तुमच्या भावना गाण्यांमधून आल्या तरी चालेल, किंवा तुमचं आज स्टेज तुमचंच आहे. तिला जोरदार गाणं सरांसाठी झालं पाहिजे. मी तुमच्या सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की तुम्हाला असं वाटणं की गेट टुगेदर करावं, की वाटण्याची फिलिंग खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यामध्ये जी रिश्ते में जज्बात का होना जरूरी है, वरना रिश्ता बेफजूल है, कोई अर्थ नहीं लगता. जिस रिश्ते में जज्बात न हो वो रिश्ते कोई काम का नहीं है. और आज आपने बता दिया कि आप जज्बात में, स्पेशली मैं अश्विन डांगेचं खूप कौतुक करतो, कारण त्यांनी इतकं चांगलं बॉन्डिंग तयार केलं ॲटमॉस्फिअरमध्ये. अर्थात सगळ्यांचं कौतुक आहे, कोणाचं सगळं इक्वल आहे, ऑल आर इक्वल, नो बडी इज ग्रेटर, नो बडी इज स्मॉलर, एव्हरीबडी इज इक्वल. सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो. खूप छान तुम्ही अरेंज केलं. मला तर इतका आनंद झाला की मी ज्याला त्याला उठलं तेच सांगतो की अरे मला आमच्या शाळेच्या मुलांचं ते सेंडाप आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. मी पुन्हा येईन असं मला पुन्हा जाईन. आणि तुमचे असेच गेट टुगेदर, आणि तुम्ही पण सगळ्यांचे असं कोऑर्डिनेशन ठेवा, प्रेम, बंधुता भाव, हा भाव तुमचा असंच कायम राहा, आणि तो राहीलच, याच्याबद्दल काही शंका नाही. कारण मी जेव्हा शिकवत होतो वर्गामध्ये तेव्हा मला या म्हणजे असं मी पार्सल बोलत नाही, पण या बॅचमध्ये जो उत्साह मला वाटायचा तो उत्साह आजही कायम आहे. आणि त्याच्याबद्दल तुमचं मी कोरडं कौतुक नाही करत, मनापासून करतात. जे काय करते मनापासून, जे काय वाटतं ते मनापासून, राग लोभ प्रेम जे काय असेल तर ठीक आहे. मी आता जास्त देश सल्ला काही देत नाही, कारण आता तुमच्यापासून सल्ला घ्यायची वेळ आम्हाला आलेली आहे. ठीक आहे. मी माझ्या एक गाणं सह्याने विलासला रिक्वेस्ट केली की एक गाणं म्हणा सांग. ठीक आहे. आणि हे गाणं खूपदा म्हटलेलं आहे, कदाचित तुम्ही ऐकलं की नाही माहीत नाही मला. ओके. मेरे जान से प्यारे तुझको तेरा देश पुकारा जा, जा बेटा जा भैया जा मेरे यारा जा. देखो वीर जवानों अपने खून पे इल्जाम न आए, देखो वीर जवानों अपने खून पे इल्जाम न आए. माना कहे के मेरे बेटे वक्त पड़ा तो काम न आए, देखो वीर जवानों अपने खून पे इल्जाम न आए, देखो वीर जवानों. हम पहले भारतवासी, फिर हिंदू मुस्लिम सिख ईसाई. हम पहले भारतवासी, नाम जुदा है तो क्या, भारत माँ के सब बेटे हैं भाई. अब उसके बच्चों को पाले जो घर वापस राम न आए, देखो वीर जवानों अपने खून पे इल्जाम न आए, देखो वीर जवानों. अंधा बेटा युद्ध पे चला तो ना जा न जा उसकी माँ बोली. अंधा बेटा
युद्ध पे चला तो ना जना उसकी माँ बोली, ओ बोला कम कर सकता हूँ मैं भी दुश्मन की एक गोली। जिक्र शहीदों का हो तो क्यों उनमें मेरा नाम न आए। देखो वीर जवानों अपने खून पे इल्जाम न आए। अच्छा चलते हैं, अच्छा चलते हैं, कब आएंगे ये कहना मुश्किल होगा। तुम कहती हो खत लिखना, खत लिखने से क्या हासिल होगा। खत के साथ रणभूमि से विजय का जो पैगाम आए। देखो वीर जवानों अपने खून पे इल्जाम न आए। देखो वीर जवानों। एवढं मी म्हणेल की आपलं कर्तव्य करत असताना आपल्या देशाचे भान ठेवा, एवढंच मी माझ्या गीतात सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय संगीतमय वातावरण तुम्ही तयार केले. यानंतर मी मडगे सरांना विनंती करतो. शिवसैनिक अपरचे सन्माननीय व्यासपीठ आणि आपापल्या जागेवर उच्च स्तरावर बसलेले माजी विद्यार्थी, या सुबोधच्या प्रांगणामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे. मी स्पंदन जाणवले असतील कदाचित. सुबोध म्हटल्यानंतरच बाकीच्या गोष्टी सर्व आपोआप उघडायला लागतात. आणि मला खूप सुंदर मित्र मिळाले. एक मित्र आमचा हरवला, लवकरच गेले हवेसर. माझा कार्यकाळ जरी 1 वर्षाचा असला तरी मला जे सुबोधच्या शाळेतील जे विद्यार्थी, आपला जे विद्यार्थी मिळाले चांगले, आणि त्यानंतर जे शिक्षक वृंद आणि माझे मित्र मिळाले ते पण सुंदर होते. आणि एक मला माझ्या कालावधीतील एक गोष्ट शेअर करावीशी वाटते, आता आठवली ती. 12वीच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल म्हटलं की केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये किंवा बायोलॉजीच्या लॅबमध्ये वेगळं असते. आमचं हॉर्टिकल्चरचं वेगळं असते. सर्वात पहिले मी सरांकडे गेलो. सर म्हटलं प्रॅक्टिकलचं साहित्य आणायचं आहे. साहित्य काय काय आणायचं आहे म्हणजे कुदळी, फावडे, सिकेटर आणि विडी आले. जेवढे विद्यार्थी तेवढे विडी. आणि एक आपल्या शाळेच्या बाजूने गार्डन होता. त्या गार्डनमधलं प्रॅक्टिकल म्हणून 2 तासामध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण गार्डन सफा केला होता आणि पूर्ण शाळा पाहायला आली होती. हा काय पिक्चर आहे म्हणून. मग आमच्या विद्यार्थ्यांना श्रम वाटायला लागले. सर तिथं सर्व जुनं पाहिलेलं नाही, आम्ही तरी प्रॅक्टिकल करत नाही म्हणे. मग या शाळेच्या बाजूला एक मिरचीचा प्लॉट होता. त्या शेतकऱ्याची परमिशन घेऊन आमचे प्रॅक्टिकल मग ते मिरचीच्या प्लॉटमध्ये चालायचे. असो, हा जो तुम्ही हा सोहळा आणला तुमच्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये असाच टिकून ठेवा. तर तुम्ही जर ग्रुप म्हणून राहिले तर तुम्ही एकत्र तुमच्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा भविष्यातील पूर्ण या समाजासाठी म्हणा जे काही कार्य करतोय आपण, त्या कार्यकर्त्यामध्ये आपला एक माहितीचा वाटा, एक शेअर असतो, हा जिवंत ठेवा. अशाच तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुमच्या या मी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. थांबतो. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती हरीशको बृहस्पति पञ्चैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या तुम्ही आयोजित केलेल्या या स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री दत्ताजी भाग्ये सर, प्राचार्य श्री चोबे सर, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका व 2004च्या बॅचचे विद्यार्थी,
जेव्हा निमंत्रण मिळालं श्रीकांतकडून आणि ईशानकडून, थोडंसं मी फ्लॅशबॅकमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं विचार केला की आता या गोष्टीला जवळपास 2014 21 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ते 21 वर्षामध्ये या मुलांना परत असं का वाटतं की आपण एकदा मिळावं, शिक्षकांना परत एकदा भेटावं. तर मला त्याच्यातला जो त्या विद्यार्थ्यांचा मधला जो सहानुभूतीपूर्वक जो भाग होता तो निदर्शनास आला. एक विद्यार्थी मला आल्याबरोबर भेटला आणि सर तुम्ही म्हणून मारलंय म्हणे. ठीक आहे, पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. तेव्हा 11वी-12वी तिकडच्या भागामध्ये भरत होते आणि मोहरी सर मुख्याध्यापक झाले होते आणि मी तेव्हा क्लास टीचर होतो 12वीचा. आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे खूप गोंधळ होतो म्हणे. आता मी विद्यार्थ्यांना अतिशय प्रेम भावने आणि मित्रत्वाने वागत होतो, पण काही विद्यार्थी त्याचा कधी फायदा घेत होते. तर ते 2 विद्यार्थी सिटी हायस्कूलमधून आपल्या इथे 12वी फेल झाल्यामुळे आपल्या इथे ॲडमिशन घेतली त्यांनी. तर एकाचं नाव होतं त्रिपाठी आणि एकाचं नाव होतं उपाध्याय. मला ते काही सण झालं, सरांनी मला पिंचिंग केलं की तुम्ही काय वर्गावर नियंत्रण ठेवता, बरोबर ठेवत नाही. वर्गात गेलो आणि इतके विद्यार्थी गडबड करत होते. मी त्यांना इतकं झोडलं, त्यांना मला सांगतो की खाली पडत त्यांना मी मारलं. तेव्हा माझे मार्ग शिक्षक म्हणून थोडीशी ओळख झाली. परंतु त्याचा फायदा असा झाला मित्रांनो की जेव्हा तो उपाध्याय आहे त्याच्यानंतर तो इंजिनिअरिंगला गेला. ही गोष्ट असेल साधारणतः 94-95ची. तो विद्यार्थी चांगल्या तऱ्हेने इंजिनिअरिंग पास झाला आणि त्यावेळेला त्याला पॅकेज मिळालं 33 लाखाचं. म्हणजे दॅट वॉज इन द 1994-95. आणि तो मला मग कुठेतरी मी बाहेर चाललो, तो कुठे रस्त्यावर भेटला. ताबडतोब पळत आला, सर थांबा म्हणे. एवढं काय झालं? तर त्याने ताबडतोब मला तिथे रस्त्यावर नमस्कार केला. आपण तू काय करतोस? तर म्हणे असं मला पॅकेज मिळालं. म्हणजे बघा, त्याला आठवलं तुम्ही मला सोडलं म्हणे म्हणून मी चांगल्या मार्गाला लागलो. मला असं बरेच वेळा वाटतं की विद्यार्थी तेच आहेत की जे मार्ग खातात आणि पुढे सुधारतात. आणि आईवडिलांचे मुलं तेच आहेत की ते आईवडिलांचा मार खाल्ल्याच्या संस्कारामध्ये पक्के होत नाहीत, तर तेच विद्यार्थी पुढे जातात. ही आवडते मला मनापासून शाळा, लावते लढाची बाळा. हे जे मी बोललोय आता, हे गाणं आहे, खूप छान गाणं आहे. मला काही गाणं गाता येत नाही, परंतु या गाण्याचे जे ओळी आहेत ना, ही आवडते माझं मनापासून शाळा, हे तुम्हाला ती आवडते म्हणून तुम्ही परत ह्या कार्यक्रम 21 वर्षानंतर सुद्धा तुमच्या मनात तो भाव जपून राहिला आणि तुम्ही तो कार्यक्रम घडून आणला. याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आता इथे जे चेहरे बसले सगळे मला चेहरे थोडे ओळखू येतात, पण काही दाढीविषयी वाढले आणि सगळे झाले त्याच्यामुळे काही थोडंसं चेंज झाल्यामुळे मला काही ओळख येत नाही. पण काही विद्यार्थी माझ्या नेहमी काही वेळा भेटतो मी त्यांना. त्यात पहिलं नाव आहे श्रीकांत बेहेत्रे, त्यानंतर डॉक्टर अनंत, डॉक्टर राहुल, डॉक्टर आयुष, त्यानंतर मुलींपैकी देवी पूजा गोळे, देवी वैशाली, देवी आवणी, असे काही मला आवडतात. बाकींचे नाव ऐकत नाही त्याबद्दल सॉरी परंतु ह्या विद्यार्थ्यांकडे आजही जेव्हा मी बघतो ना, तेव्हा त्यांच्यामधला त्यावेळेचा जो भाव होता तो आजही कायम आहे. म्हणजे त्यांच्यातलं विद्यार्थीपण, त्याच्यातलं साधेपण, शिक्षकांबद्दलचा आदर तो अजूनही कायम मला दिसतो. आणि त्यांचं यामुळेच भविष्य आता जे काही तुम्ही आता अर्ध्या वयाचे झाला, अजून तुमचं अर्धं आयुष्य बाकी आहे बघा. आणि ते अर्धं आयुष्य तुम्ही मोठ्या प्रगतीने घालवा याची मला खात्री वाटते. या निमित्ताने एक गोष्ट मला सांगायची आहे की आयुष्यामध्ये आपण जे करतो ना, काही चुकीने आपल्या हातून काही घटना वाईट घडतात, पाप होतं आपल्या हातून. मी पापभीर माणूस आहे म्हणून मनात तसं वाटतं. किंवा जे काही चुकलं असेल आपलं, किंवा अन्नदानाने होतं, किंवा जाणून बघून काही चुकी जर आपण करत असू ना, तर त्याची आपण क्षमा मागितली पाहिजे ईश्वराला. त्याचं एक उदाहरण आहे. एक मोठं राज्य होतं. त्या राज्यामध्ये राजा आणि राणी आणि बाकी सगळे तिथे राहत होते. परंतु एकदा काय झालं की एक साधू
जंगलामध्ये आपलं साधना करत होता आणि तो तप साधना करताना आपलं आयुष्य चांगलं करणे शांततेने सुव्यवस्थितपणे, काही लोक त्याला आयुष्याबद्दल नव्हता, काही वस्तूबद्दल नव्हता, तो अशी साधना करत असताना त्या राजघराण्यामध्ये जे काही बंगला होता, वाडा होता, त्याच्यामध्ये काही लोकांना वाटलं की इथे खूप धनसंपत्ती आहे म्हणून ती चोरावी, असं काही चोर, निष्णात चोर तिथे आले आणि ते येता येता त्या साधू जिथे बसला होता तिथे आले आणि त्यांनी साधूला नमस्कार केला. साधूने हाताने त्यांना फक्त आशीर्वाद दिला की चला ठीक आहे बाबा. ते गेली चोरी करायला. राजवाड्यामध्ये त्यांनी चोरी केली आणि अतिशय महत्त्वाचे दागिने राणीचे आणि ते सगळे त्यांनी पळवले. मग लक्षात आलं सकाळी उठल्यानंतर तर सगळ्या सैनिकांना त्यांनी बोलवलं. राजा खूप चिडला आणि म्हणाला की बाबा ज्याने तुम्ही चोरी केली त्याला तुम्ही ताबडतोब पकडून आणा, मला त्यात खूप शिक्षा द्यायची. आणि म्हणून मग ते चोर जेव्हा परत येऊ लागले त्या साधूच्या रस्त्याने परत ते जात असताना त्यांनी चोरलेला एक महत्त्वाचा रत्नाचा हार त्या साधूनं आशीर्वाद दिला म्हणून त्याच्या गळ्यात टाकला आणि ते निघून गेले. सोनं चांदी घेऊन त्याचं दागिने घेऊन. पुढे काय झालं की ते जे राजाचे सैनिक होते ते आले तिथे आणि त्यांनी पाहिलं की अरे आपल्या राजवाड्यातला हार तर ह्या माणसाच्या काय ते साधू हा ढोंगी दिसतो, त्याला पकडलं, उचलून दिलं, खूप मारलं त्याला आणि राजवाड्यात घेऊन गेले. राजवाड्यात नेल्यानंतर त्याला सांगितलं तू हार चोरलाय आणि तुला शिक्षा झाली तयार. तर तो म्हणे मी काही चोरी तर केली नाही, पण मग तो अंतर्यामी झाला होता. त्याने राजवाड्यामध्ये पाहिलं की माझे जे मागचे जन्म झालेले या जन्मात मी काही चुका केलेल्या आहेत, पण मागच्या जन्मात काही आहे का, तो अंतर्यामी झाल्यामुळे त्याने अजून पाहिलं. तर त्याला आठवता 40वा जन्म आठवला. म्हणजे पाठीमागचा 40वा जन्म, आजच्या जन्माच्या 40वा जन्म. तर तो आठवल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की काय चूक केली त्यावेळेला तुम्ही मला हात हे उभा राहत आहे. तर त्यावेळेला असाच एक सद्गुणी माणूस ध्यान धारणा करत बसला होता साधूसारखाच. आणि हा तेव्हा खूप अवघड होता माणूस, हा साधू आत्ताचा आहे. त्याने एक साप मारला आणि तो मारलेला साप त्या याच्या गळ्यात टाकून दिला. तो जो साधना करत होता त्या 40 जन्मापूर्वीचा ते गळ्यात टाकून दिला आणि तो निघून गेला. म्हणजे आजचा जो साधू आहे तो. पण त्याच्या लक्षात आलं ठीक आहे म्हणजे राजाला सांगितलं की तुम्ही जे काही शिक्षा मला करा, हे कारण माझं प्रारब्ध आहे म्हणे. आज मी काही हात चोरला नाही, परंतु 40 वर्षापूर्वी केलेल्या वाईट कामाचा मला फटका बसलेला आहे. 40 वर्षापूर्वी 40 जन्मापूर्वी केलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी विचाराने सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की आपण अतिशय सजगतेने राहावं समाजामध्ये. आपल्याला जे काम मिळालेलं आहे ते असे सचोटीपणे पूर्ण करावं आणि ते पूर्ण करत असताना आपल्याला जे समाधान मिळतं ना त्याच्यामुळे आपलं जीवन अतिशय व्यवस्थित होतं. शेवटी जाता जाता अजून एक तुम्हाला सांगतो की जीवनाचे सगळं स्थान कशामध्ये आहे तर हे भगवद्गीतेमध्ये आहे. मग भगवद्गीता ही नेमकं आपल्याला काय शिकवते तर 18 अध्यायामध्ये खूप प्रगड असं ज्ञान भरलेलं आहे. परंतु हे ज्ञान आपल्याला अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये एका ओळीमध्ये जर सांगायचं आपल्याला काय सांगता येईल तर ते असं आहे की आपण जे आहोत ना सर्व जीव प्राणी सर्व आणि मनुष्यसुद्धा हे नियंत्रण ईश्वराने आपल्याला घडवलेले आहे चांगलं काम करण्यासाठी आणि पुढे आपलं पूर्णत्वाला जाण्यासाठी. तर ईश्वराने सांगितलेलं आहे किंवा भगवद्गीतेचा मुख्य अर्थ काय आहे नेमका तर आपले जे षडरूप आहे, आपल्या ज्या कमतरता आहे त्या आपल्याला काढून टाकल्या पाहिजेत. आणि मी कोणीच नाही आहे, ईश्वर फक्त तुम्हीच आहात आणि तुमच्यामध्ये तुम्हीच माझं सगळं चांगलं लक्ष देऊन माझ्याकडे फक्त लक्ष द्या आणि माझ्या हातून कुठे चुका होऊ नका आणि मी तुम्हाला नेहमीसाठी शरण येत आहे. प्रत्येक दिवशी जर आपण म्हटलं की देवाला मी तुला शरण येत आहे आणि हीच भाव ठेवली तर हे सगळं सार आहे गीतेचं. भगवंता मी तुला शरण आलो आहे आणि तूच माझं सगळं काही व्यवस्थित करू शकतो हे आपण लक्षात ठेवावं. तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला या तुमच्या ज्या सहानुभूती शिक्षकांबद्दल आज आहे. असेच विद्यार्थी तुमच्या प्रत्येक पिढीमध्ये दरवर्षी येऊन कारण तो काळ आता बदललेला आहे. 2010पर्यंत मला विद्यार्थी जरा बरे वाटत होते, संवेदनशील वाटत होते, त्यांना रागवलं मारलं तरी ते कधी मनावर घेत नव्हते. पण आज काळ अतिशय बदललेला आहे विद्यार्थी मित्रांनो
आणि अशा काळामध्ये तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्यामध्ये संवेदनशीलता, सृजनता अजूनही बाकी आहे, तीच कायम ठेवा. तुमच्या भविष्यामध्ये अतिशय चांगलं भविष्य मी तुम्हाला चिंतितो, शुभयश चिंतितो. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन असे मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो. मी थांबतो. धन्यवाद. असे विद्यार्थी होते जे मार्क होऊन पुढे गेलेले. सर तुम्ही आजही मानलं तर आम्ही सक्षम आहोत, कारण त्यांनीच आम्ही घडलोय सर. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आणि जे सबमिटेड जे स्पीच आपल्याला ऐकायचं, मनोगत ऐकायचे, असे आपले सर्वांचे लाडके श्री संजय चौबे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष भारतीय सर, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित शिक्षक वृंद आणि उपस्थित सर्व लाडके विद्यार्थ्यांना, आता सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जवळपास आता 31 वर्ष 8 महिन्याचा कार्यकाळ माझा शाळेत झालेला आहे. रिटायरमेंटच्या वेळेस 32 वर्ष 7 महिन्याचा कार्यकाळ राहील. या संपूर्ण कार्यकाळामध्ये एकदाच मी वर्ग शिक्षक झालो होते, म्हणजे तुमच्या बॅचमध्ये. सेमी इंग्लिश सुरू झाल्यापासून शाळेची गुणात्मक प्रगती होत चालली होती, परंतु दरवर्षी काय होत होतं की 2 मार्कांनी, 5 मार्कांनी, 10 मार्कांनी, आणि गावामध्ये काही असे काही एलिमेंट्स होते प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, असे बोलून दाखवायचे, अरे कशाला तुमच्या शाळेचा मेरिट येत नाही ना, तुमच्या शाळेमध्ये बोर्डात मार्क्स मिळत नाही ना, असे डिवसल्या जात होतं. काही मॉडरेटर्स होते गावामध्ये, म्हणजे 99 मध्ये पहिल्यांदा सेमी इंग्लिशचा रिझल्ट होता, तो 97% लागला. आणि त्या बॅचपासून गावामध्ये मग आम्ही स्पर्धेमध्ये उतरायला लागलो. कारण पहिली बॅच जी होती 97 ची, ती जवळपास फक्त 29 मुलांची बॅच होती. त्यामधले मोस्ट ऑफ दी मुलं सगळे इंजिनियर्सच झाले. मग 99 पासून मग डॉक्टर राहुल दसकडे आहे, डॉक्टर राहुल आपल्या प्रणव ताणे आहे, आणि काही बरेच विद्यार्थी आहेत की त्या वर्षीपासून मग शाळा इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये आली. मग 98 मध्ये पुन्हा 10 मार्कांनी आमच्या विद्यार्थिनीचा रिझल्ट गेला. 99 नंतर 2000 तुमच्या बॅचपासून आम्ही, म्हणजे टर्निंग पॉईंट माझ्या दृष्टिकोनातून जी म्हणतो मी 2002 ची बॅचला, की तुमच्या बॅचमध्ये आम्ही फरवरीमध्ये तुमची 9वी ची परीक्षा घेतली आणि तुमच्या 3 सराव परीक्षा घेतल्या. मी मुलांना नेहमी सांगतो की उद्या पेपर आणि आज तुमच्या हातात टीव्हीचं रिमोट आहे, हे तुमच्या बॅचच्या वेळेस होतं. म्हणजे जेव्हा आम्ही बरेच तुम्हाला लोकांना विश करायला आलो तर तुम्ही बिंदासपणे टीव्ही पाहत होते. तुमच्या बॅचच्या वेळेस मी 750 पेपर तपासले, अल्जेब्रा, जॉमेट्री आणि सायन्स मध्ये पण. आणि पहिल्या 2 टेस्टमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले होते, आणि तिसरा कॉमन टेस्टचा पेपर आम्ही पुण्याहून बोलावला होता, आणि तिसऱ्या कॉमन टेस्टचा पेपर इतका टफ होता मॅथ्सचा की 10 टन सगळेजण खाली उतरले. फक्त राहुलला मार्क्स होते त्या बॅचमध्ये, त्या पेपरमध्ये. अल्जेब्रामध्ये, जॉमेट्रीमध्ये 60 मार्क्स होते, आणि अल्जेब्रामध्ये मला वाटते 65 मार्क्स होते. बाकी सगळ्यांना मार्क्स एकदम जे होते सगळे बिलो 50 आले होते. खूप कठीण पेपर होता. बोर्डामध्ये मात्र सगळ्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले. आणि तुमच्या रिझल्टच्या अगोदर 8 दिवस अगोदर मी झोपलो नव्हतो, आणि रिझल्ट नंतर पुन्हा 8 दिवस झोप लागली नव्हती मला. म्हणजे इतकं माझं एक्साइटमेंट वाढलं होतं. वैशू मॅडमनी आठवण सांगितली, वैशू मॅडमला 60 पैकी 11 मार्क भेटले होते, आणि खूप चिडलो होतो मी. आणि नंतर मग म्हणजे मी विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की पहा, 10व्या वर्गामध्ये सुद्धा मार्क्स कमी भेटल्यानंतर मुलं किती प्रगती करू शकतात, हे त्याचं उदाहरण आहे. बाकीच्या ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तिथून अमरावतीला आम्हाला फोन आला, तर भारती सरनी मला इतकी कडकडून मिठी मारली, आणि अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कारण
35 वर्षानंतर शाळेचे 2 विद्यार्थी मेरिट आले. एक 6वा मेरिट पूजा गोळे आणि 29व्या मेरिट मध्ये प्रतीक्षा बंगाळे. तुमच्या बॅच मध्ये बऱ्याच जणांना कंपास मध्ये ब्लेड ठेवायची खूप सवय होती. म्हणजे कुठे काही खोटं झाली की ब्लेडनी त्याला इरेज करायचं. मग मी नेहमी ओरडत होतो की का बोर्डाचा पेपर फाडणार का तुम्ही. वैभवच्या आठवणी सगळ्यांनी सांगितल्या. वैभव बदमाशच होता. तो त्याला बरेच वेळा चांगला करायचा प्रयत्न केला. आतापर्यंत भेटला तो मला. मी त्याला म्हणतो मला नाही प्रॉमिस करतो सर मी आता चांगला नाही. पण तो तसा खूप चांगला होता. पण आता काय मित्रमंडळीमध्ये राहून शिकायची खूप आठवण आहे. 10वीचा कोर्स झाला, परीक्षा सुरू होत्या आणि मग पेपर झाल्यानंतर रिव्हिजन सुरू होत होती. शिकायला चाटा मारत होता, शाळेतच येत नव्हता. मग एक दिवस मला शिकायच्या आईचा फोन आला. म्हणजे सर शाळा सुरू आहे का. म्हटलं हो सुरू आहे. पण शिकायला तर घरी आहे. म्हटलं काय करतोय. म्हणजे सर झोपलाय. म्हटलं बरं. मग मला आता ते 2-2:30 वाजताच्या जवळपास मी घरी गेलो आणि शिकायला जोरामध्ये बिलकुल. आणि शिकायला उठला की काय म्हणून झाला म्हणून पाहतो झोपला होता. पाहतो समोर एकदम प्रोफेसर एकदम त्याला सरप्राईज होतं किंवा मी तर गाठ झोपीत होतो. तुमच्या बॅच मध्ये 10व्या वर्गामध्ये 75चा क्लास होता. 50 मुली होत्या आणि 25 मुलं होते. आणि इतर दोन्ही वर्ग मिळून खूप चांगला रिझल्ट लागला होता. आता बघा तुम्हाला मी रिझल्ट वाचून दाखवला. नंबर ऑफ डिस्टिंक्शन पण खूप होते. आणि तेव्हापासून मग नंतर शाळेत जो रिझल्ट मग आम्ही नंतर थोड्यामध्ये कोणत्या शाळेला आम्ही पुढे येऊन दिलं. आजही कॉन्व्हेंटच्या युगामध्ये सुद्धा क्वालिटी रिझल्ट आपल्या शाळेचा असतो. क्वालिटी क्वांटिटी आहे. आजही 5वीच्या ऍडमिशनसाठी एज्युकेशन ऑफिसर पासून तर डेप्युटी डायरेक्टर पासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत इकडल्या चिठ्ठ्या शाळेमध्ये येतात. आणि खरोखर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात खरोखर तुम्ही नाव आपल्या शाळेचं वरती आणत आहे. शाळेमुळे विद्यार्थी मोठा होतो असं नाही. विद्यार्थ्यांमुळे माझं तसं व्यक्तिगत मध्ये की विद्यार्थ्यांमुळे शाळा मोठी होते. कारण शाळा सगळ्यांना शिकवतं. परंतु मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही मोठे झाले तर तुमचा परिवार मोठा होईल, तुमचा समाज मोठा होईल, देश मोठा होईल आणि सगळ्यात मोठा म्हणजे शाळा मोठी होईल. शिक्षक हा एकमेव प्राणी आहे की ज्याला आपल्या विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आनंद सर्वात जास्त असतो. आपल्या मुलांपेक्षा जास्त. कारण रिझल्टच्या दिवशी जेव्हा तुम्ही पुढे जाता तर हे डॉक्टर आमचे विद्यार्थी आहेत. शाळेमध्ये नेहमी आता मागच्या एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनंतला आम्ही कुठे बोललं होतं आणि ग्रामीण मधून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी खरोखर डॉक्टर अनंत त्या विद्यार्थ्यांसाठी खरोखर रोल मॉडेल आहे. डॉक्टर राहुल सुद्धा हा सुद्धा ग्रामीण मधून आलेला आहे. कारण रासेगाव सारख्या गावातून येऊन इथे आजी सोबत राहून दूर करून राहणे आणि त्या परिस्थितीमधून अतिशय जास्त प्रगती करणे खरोखर तुम्ही सगळ्यांची खरोखर प्रगती जी आहे खरोखर खूपच आनंद आहे. हा सगळ्या हातमध्ये हे सगळे जे बघता तुम्ही हे सगळं तुमच्या वैशाली मॅडम, वैशाली भारती मॅडम या सगळ्या ग्रामीण मध्ये झालेले 1 ते 4 ची मुलं त्यांना घडवण्याचं कार्य त्यांच्या आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी शिक्षिका करत आहेत. आणि नंतर मग सगळ्यांच्या बॅचेस आपल्या शाळेमध्ये येतात. शाळेचे सर्व शिक्षक सर्वांचं जे टीम वर्क आहे त्या टीम वर्कमुळे शाळा प्रगतीपथावर आहे. म्हणजे मला तर मी बघतोय की 50 वर्षापासून मी शाळेत बघतोय. प्रायमरी मी इथे शिकलो. तुमचा जो वर्ग होता 10व्या वर्गाला सुरुवातीला म्हणजे आता जे 1 नंबरची जी खोली आहे ती त्या वर्गामध्येच आम्ही 1 ते 4 मी आणि जोशी सर सोबत शिकलो नगरपालिकेमध्ये. ती शाळा आपल्या शाळेमध्ये होती. मग जोशी सर रस्त्यामध्ये गेले आणि मग मी 5 ते 10 इथे शिकलो. 11वी 12वी चंद्रपूरला, मग BSc पुन्हा जगदंबामध्ये. म्हणजे 50 वर्षाचा कालावधी बघितला तर शाळेची होत असलेली प्रगती त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. म्हणजे
तट्ट्याच्या शाळेपासून आज असा भव्य दिव्य जे आज जो पुरा परिसर उभा झालेला आहे, स्वर्गीय आबाजींचं जे स्वप्न, आबाजींनी छोटंसं एक शाळेचं छोटंसं रोपटं त्यावेळेस सुरू केलं आणि आज एवढा मोठा परिसर जो झालेला आहे त्यामध्ये शाळेचं व्यवस्थापक मंडळ, सर्व शिक्षक, सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचा शाळेच्या प्रगतीमध्ये फार मोठा आहे आणि विद्यार्थी तुम्ही मोठ्या प्रत्येक मॅडमनी जसं सांगितलं की खरंच आपण विद्यार्थ्यापासून काही ना काही शिकत असतो. मी 10वी पर्यंत मराठी मीडियम शिकलो आणि नंतर इंग्रजी माध्यमाच्या मुलांना शिकवताना आपण त्यांच्यातून बऱ्याच गोष्टी शिकत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही म्हणजे एक बेसिक प्रोफेशन मला आठवते एक थेरम होता, त्या थेरमचं प्रूफ वेगळ्या पद्धतीने अंगदने काढलं होतं. तो कागद अजूनही माझ्याकडे आहे, अंगद मेहता, त्याचे डोकं असं वेगळ्या पद्धतीने चालत होता. तर तो तुम्हा लोकांची युनिट टेस्टची मार्कशीट, तुमचे बरेचसा रेकॉर्ड मी मधलं सांभाळून ठेवलाय. आज मी बघितला आता हजेरी आता बघितली, खरोखर इथे डॉक्टर सुमित बसले आहे आणि सुमित तिकडे कॉलेजमध्ये होता, पण एकदम सकाळी 6 वाजता सुमित आणि निखिल जैन हे दोघे येत होते. नंतर पण सुमित आपल्या इथे आला. आयुष आणि निखिल अविनाशी हे आपल्या शाळेमध्ये 9वी मध्ये आले. स्मिता वगैरे ह्या सगळ्या गर्ल्स हायस्कूल मधून आपल्या इथे आल्या. 8वीची जी बॅच होती अजून सुद्धा आपल्याकडनं तिकडणार बरेचसे विद्यार्थी जे होते, फार कमी विद्यार्थी आपल्या नगर परिषद मधून आलेले होते. बरेचसे विद्यार्थी हे गर्ल्स हायस्कूल, बॉयज हायस्कूल मधून आलेले होते, काही सिटी हायस्कूल मधून आले होते, रस्त्यामधून आले होते. तुम्ही आज खरोखर अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि मी शिकायला आपल्या अजयला नेहमी म्हणत होतो, अरे मी रिटायर होतो पुढच्या वर्षी, त्याच्यामध्ये एखादा कार्यक्रम करा आणि आज तो योग घडून आला. खूप आनंद झाला. तुम्ही सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती पथावर आहात. खूप प्रगती करा, अजून नाव मोठं करा, परिवाराचं नाव मोठं करा, शाळेचं नाव मोठं करा. आपल्या ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात, काही समाजाप्रती सुद्धा आतापासून काम करत राहा. समाजाचं सुद्धा आपलं काही देणं असतं. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, कळत न कळत आपल्या हातून काही ना काही समाजाप्रती कर्तव्य झाले पाहिजे, देशाप्रती कर्तव्य झाले पाहिजे. मित्रमंडळी, आता व्हॉट्सअपमुळे, फेसबुकमुळे तुम्ही लवकर सगळेजण जुळलेले आहात. आमचा काळ नव्हता. आमच्या काळामध्ये आम्ही फार कमी लोक भेटलो, पण ते भेटलो तर व्हॉट्सअपमुळेच भेटलो म्हणा, फेसबुकमुळेच भेटलो. असे शाळेशी जुळले राहा, भेटत चला. तुम्हाला पुढील जीवनासाठी, पुढील तुमच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि 31 जुलै 2026ला मी रिटायर होईल. त्या शाळेच्या कार्यक्रम, माझ्या निवृत्तीच्या कार्यक्रमाला आताच तुम्हाला आमंत्रण देतो. नंतर व्यक्तिशा पाठवेलच तुम्हाला. पुन्हा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यामध्ये आम्ही गुरफटला गेलो नाही म्हणून आज आम्ही एकत्र आहोत. जर त्यावेळेस व्हॉट्सअप किंवा काही सोशल मीडिया असते तर मात्र आपलं जीवन खूप कठीण असतं. यानंतर मी ढोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्या सुबोध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भारतीय सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चौबे सर, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि 2002च्या बॅचचे सर्व माझे विद्यार्थी. त्या दिवशी मी बसला असताना माझ्या घरी राऊत आणि मेहते आले आणि मला कार्यक्रमाची पत्रिका दिली. ती पत्रिका पाहून मला अतिशय आनंद झाला, कारण अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहे ते अतिशय कमी प्रमाणात होतात. परंतु आज या ठिकाणी तुम्ही खूप मोठ्या संख्येनं जमलेले आहात आणि म्हणून मी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे आता या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि बरेच भाषण झालेले आहे, सर्वांनी आपल्याला चांगल्या प्रमाणात सांगितलेलं आहे. परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी आठवण करून द्यायची अशी इच्छा आहे की तुम्ही 2002च्या बॅचचे विद्यार्थी, म्हणजे आता तुम्ही सर्वजण 40मध्ये पोहोचलेले असाल आणि सर्व तुम्ही चांगल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहातच, तो काही प्रश्न नाही आहे. परंतु या सगळ्या धगाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडून थोडेसे आपल्या आरोग्याबद्दलची
एक निष्काळजीपणा होतो, थोडंसं आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हे सगळं करत असताना आपल्या आरोग्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्हाला कल्पना आहे, हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिला जर नंबर कोणता द्यायचा असेल आपल्या जीवनामध्ये, आपण आरोग्याबद्दल सजग राहिलं पाहिजे. आता इथे बरेच डॉक्टर मंडळी आहे, त्यांना सर्वांना कल्पना आहेतच. तर मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की हे सगळं कार्य करत असताना 40 आपण वगळलेली आहे. 40 नंतर आपल्या तब्येतीच्या तक्रारी वगैरे चालू होतात आणि म्हणून तुम्ही सर्वजण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तुम्ही चांगल्या प्रकारची प्रगती करा अशी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आता हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आयोजित केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्हा सर्वांची तुम्ही आठवण ठेवली आणि आम्हाला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. यानंतर मी पारडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंचावर सर्व उपस्थित माझी समोर जे बसलेले माझे विद्यार्थी यांचा मी प्रथम धन्यवाद देतो. आणि माझ्याकडे राऊत सर आणि मेहत्रे हे आले. त्या मेहत्र्यांची माझी नेहमीच भेट होते, कारण मी त्यांच्या बँकेमध्ये कधी कधी जातो. म्हणजे राऊत सरांचा मुलगा आहे, तर ते पण दोघंजण माझ्याकडे आले आणि मी पडून होतो सोफ्यावर. आमच्या घरी म्हणजे सर आहेत का या नाही घरी, तर हे म्हणे तुमचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी जसं म्हणताबरोबर मी लगेच सोफ्यावर ताडकन उठून राहतो, ते नेमकं आहेत कोण. तर मेहत्रानं म्हटलं बा ये काय, मग म्हटलं बा यांना नाही ओळखलं, तेव्हा हे राऊत म्हटलं राऊत सरांचं मुलगा काय म्हणे आहोत. तर त्यांनी मला पत्रिका दिली आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा घोडे यांचं काळेकर मॅडमचं घर पाहिजे. म्हणजे मी पत्रिका देऊन देतो. नाही सर त्यांना प्रत्यक्षात पत्रिका द्यायची. म्हटलं काही हरकत नाही, मी चला गेलो. अर्थात मी परपुड्यावर होतो तरी मॅडमच्या घरी गेलो. म्हटलं चला अरे तुम्ही भटकणार कुठे. गेलो मी, त्यांना सांगितलं आणि काळेकर मॅडमने मला एक लड्डू पण दिला. आणि जेव्हा ही पत्रिका पाहिली तर तेव्हा वाटलं की नाही आपल्याला कार्यक्रमाला जायला. मी त्यांना सांगितलं की मी वेळेच्या आत येणार, म्हणजे 11 वाजता आले तर 11:15 वाजता मी हजर येणार. आणि आलो आणि यांना सांगितलं मी वेळेच्या आत आलो आहे. आता कधी कधी काय होतं की मी मुलांना त्यावेळेला सांगायचं की मला कधी हसता येत नाही. आणि मुलं काय करायचं माझ्या शहरा पाहून पहिलेच भीत होते. कारण मी सांगितलं का द्या ते म्हणताना किंवा मी किंवा रोडले हो किंवा मेरी सुरत नाही. मला काही खरोखर माझ्या शहराकडे पाहून आवाजाकडे पाहून मुलं भीत होते. मी शेवटी त्यांना सांगितलं की अरे मी जसजसा बोलेल ना तसं माझा आवाज वाढेल. भारतीय सर मला म्हणायचे की सर तुम्ही कोणत्या वर्गात शिकवता हे आम्हाला इथून समजते कोणत्या वर्गात. म्हणजे असं हे आहे. आणि विक्रमची माझी पहिली बॅच होती 97ची 5वीमध्ये, हे माझी पहिली बॅच. तर जेव्हा हे आलं तर काही ना मी थोडंसं हे झालं आपलं आता नेमकं मॅडम आता आल्या तर म्हणजे विक्रम तुमच्या बॅचचं आहे म्हणजे 97ची. आणि तेव्हा म्हटलं चला आता काही मुलं आता एक गावंडे मुलगा आहे मला वाटते. बरेच जण आले सर आम्हाला ओळखलं का. पुढे सरांच्याकडे तर मी माझं हरिण्याचं ऑपरेशनच केलं. आणि तेव्हा सांगितलं नाही सर घाबरू नका, मी तुमचा विद्यार्थी, तुमच्या शाळेचा विद्यार्थी. म्हटलं शाळेचा विद्यार्थी असेल तर 100% माझा विश्वास आहे, 100% माझा विश्वास आहे. त्यामुळे मी काही घाबरत नाही. आणि त्यांनी खरोखर यशस्वी माझं ऑपरेशन केलेलं आहे. आता मी 5-6 शिकवणारा शिक्षक होतो. आणि तुम्हाला माहीत आहे की बरेच जण असं खवसे सरांना सांगतं की मी काही मुलांना बदललं. त्यांनी काही मुलांना बदललं असेल मी सर्व मुलांना बदललं. त्या तायडे मॅडम दिसत आहेत, त्यांना कदाचित आठवण असेल की नसेल. तर मी
एवढंच नव्हे तर तुम्हाला म्हणजे मी मोठेपणाने सांगत, कारण मी विद्यार्थ्यांना सांगायचं की शिक्षकांचा मार म्हणजे हा मार नाही आहे, प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे प्रभूचे साक्षात दर्शन. वडिलांच्या आई वडिलांचा मार हा वडिलांचा हातचा मार नाही आणि तो प्रसाद आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही पक्के मडके झालेले आहे, तुम्ही पक्के मडके झालेले आहे, तुम्ही पैसा खूप कमावलेला आहे, खूप कमावणार आहात. फक्त एवढंच लक्षात द्या की आपल्या मुलांना सांगा, कोणत्याही शाळेत असो, मी असं नाही म्हणत की बुवा कॉन्व्हेंटमध्ये असो, मराठी जिल्हा परिषदमध्ये असो, त्यांना जर चुकलं तर त्यांना एकदा तरी तुम्ही मार द्या, 2 थापडा मारा. असं नाही करायला पाहिजे, कारण कसं आई वडील मारतात ही मुलांना समजते, नाहीतर मुलं डिप्रेशनमध्ये जातात. तुम्ही लाड खूप करा, मी असं नाही म्हणत लाड करून, फक्त खाय प्यायचा लाड करा. पण जर तो थोडासा गुन्हा करत असेल, आपल्या मनावर व्यतिरिक्त करत असेल, त्याला मारा, 2 थापडा. आणि शिक्षकांना सांगा त्यांच्या समोर जाऊन की सर त्याला 2 थापडा माझ्यासमोर मारा. अहो, तुमचा मुलगा कधी तुमच्याकडे तक्रारी आणणार नाही आणि तो टॉपवर राहील, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू शकत नाही, कारण मी पहिले सांगितलं की तुम्ही पक्के झालेले आहे. आता तुमच्या मुलांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि मुलांसोबत संवाद साधा. आता संवाद बंद झालेला आहे. आता माझ्या घरी जेव्हा माझी मुलं येतात ते त्यांचा मोबाईल पाहतात, मी माझा मोबाईल, कोणी कोणाशी बोलत नाही, कारण कोणाला वेळ नाही आहे. आणि आपण एकत्र जेवण करत नाही. आता आम्हाला आठवण की जेव्हा आता तुम्ही माझे विद्यार्थी आहात, मोठ्या पदावर आता सोबत जेवण करणार, हे असं घरामध्ये नाही तुम्हाला दिवसा वेळ मिळत, पण रात्रीचा तरी वेळ मुलांसाठी द्या. आणि मुलांना TV कमी पाहायला सांगा, कारण आता मी माझा अनुभव घेतो, मी जेव्हा मोबाईल काहीच नाही पाहत, ते व्हॉट्सअप पण ते टाकतो, फेकतो, असं करणार माझे हात दुखतो. मी सरांकडे 2-3 वेळा गेलो, कोरे सरांकडे, सर माझा हात दुखतो. मग लक्षात आलं की आपण का बरं आपला हात दुखतोय, सोफ्यावर पडणं आणि हे असं कर. म्हणून मुलांना कमीत कमी सांगायचं आहे की तू मोबाईल पहा आणि पुस्तकं वाचायला द्या. यांनी गुडे मॅडमनी छान गोष्ट सांगितली, असं गोष्टीची पुस्तकं मुलांना वाचायला द्या. सर आता काय झालं की मुलांचं वाचन बंद झालेलं आहे. फक्त डॅडी, पप्पा, मम्मी, डॅड व एवढंच फक्त म्हणतात, समजलं का? म्हणून तुम्ही मुलांना पुस्तकं वाचायला द्या आणि तुम्ही जर मुलांसमोर जर पेपर वाचले, वर्तमानपत्र वाचले तर मुलं वाचतील. आणि एवढंच मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासाठी मार्गदर्शन करत नाही, फक्त तुमचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन म्हणून तुम्हाला मी सांगतोय. धन्यवाद. मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं, म्हणजे 5-6-7 लाख जरी शिकवणारे शिक्षक होते तर तुम्ही आठवण ठेवून आम्हाला बोलावलं, म्हणून पुन्हा तुमचं आभार मानतो आणि या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. आणखी खैरे सर आणि माकोडे सर राहिले आहेत. तत्पूर्वी आपण आपल्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपण सन्मान आहोत. आपल्या सर्वांचे लाडके चौबे सरांतर्फे आणि आपल्यातर्फे असे 2 सन्मान चिन्ह देऊन आपण सर्वांचा सत्कार करणार आहोत. तर ठीक आहे, तो रेडी होईपर्यंत एक मी सांगू इच्छितो की आपल्याच क्लासमधल्या एक विद्यार्थी आहे नेहा राठी. ॲक्च्युली ती येऊ शकली नाही, परंतु सर ज्याप्रमाणे आपण क्लास टीचरला एक पत्र पाठवतो म्हणजे पॅरेंट्स थ्रू, तसं त्यांनी दिलं आहे की टू द क्लास टीचर, माय डॉटर नेहा वॉज आउट ऑफ स्टेशन. For her voice, it is so she was unable to attend school yesterday. Please consider her. Thank you so much. त्यांनी ती जुनी एक आठवण पाठवली आहे. नेहा, आम्ही तो व्हिडिओ घेतलेला आहे, म्हणजे तुला नक्कीच मिळेल. यानंतर मी एक नाव घेईल विद्यार्थ्यांचे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. मी सर्वांना
अध्यक्ष डॉक्टर वाडके सर आणि श्री संजय चौबे सर यांच्या हस्ते एका जोरदार टाळ्यांची गरज झाली पाहिजे. मी एक नाव वैभव आठवले त्यानंतर स्नेहा जोशी लेडी डायरेक्टर. स्नेहा त्यानंतर त्यानंतर पवनी चक्रवर्ती. त्यानंतर चेतन मोहिते. त्यानंतर पवन बनसोड. चेतन मोहिते. DJ Ashish SK. पवन बनसोड. राहुल गंधा. पवन बनसोड. त्यानंतर मिथिलेश बेळसारे. त्यानंतर विवेक घोगे. मित्रांनो, टाळ्यांचा गजर होऊ द्या. मला माहिती आहे वेळेवर सगळे जमले आहेत. शीतल जागे. त्यानंतर सागर कुसरकर. सागर अजय बनसोड. अजय बनसोड. त्यानंतर रितेश पाटील. रितेश पाटील. त्यानंतर अजय ठाले. मित्रांनो, टाळ्यांचा गजर. टाळ्या वाजवत राहा. आपल्या शाळेचे दोन गीत आले आहेत. पूजा आणि प्रतीक्षा. सावकाश सावकाश. त्यानंतर प्रियंका. नंतर अनूप लोढा. अनूप लोढा. आज अनूपचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करा. अभिवादन सर्वांतर्फे. त्यानंतर आयुष सांगोडे लेडी डायरेक्टर. DJ Ashish SK. त्यानंतर शेखर
पण आज रिझल्ट फक्त पास झाले. धन्यवाद सर. वैशाली भारतीय मॅडम म्हणायला आम्हाला भाग पडते. स्वाती जयस्वाल अटेंडन्स लिस्टमध्ये नाव असलेलं बरोबर. आणि त्यानंतर अश्विन डांगे. मागून बोलू